गुंगी गुडिया 60च्या दशकात समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर केलेली ही टीका फक्त लोहियाच नाही तर त्यावेळी अनेक वृत्तपत्र विरोधक इतकंच नाही तर काँग्रेसमधले काही नेते सुद्धा इंदिरा गांधींबद्दल दबक्या आवाजात हेच बोलायचे। पण आता 60 वर्षांनी गुंगी गुडिया हा उल्लेख पुन्हा एकदा वादग्रस्त ठरतोय, तो महाराष्ट्र काँग्रेसनं सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेमुळे। सोमवारी संध्याकाळी महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली। यामध्ये सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील असं काँग्रेसकडून लिहिण्यात आलं। या पोस्टवरून सध्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर काँग्रेसनं केलेल्या या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा संताप व्यक्त करण्यात येतोय। सुनेत्रा पवारांच्या केलेल्या या अपमानाबद्दल काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी थेट मुंबईतल्या काँग्रेस कार्यालयावर जात आंदोलन केलं। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेचं समर्थन केल्याचं पाहायला मिळालं। यामुळे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हा वाद आता चांगलाच पेटलाय। नेमकं घडलंय काय? काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया का म्हटलं आणि त्यावरून नक्की काय गदारोळ सुरू आहे पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 31 जुलैला उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या बीडच्या दौऱ्यावर होत्या। त्यांनी बीडच्या जिल्हा नियोजन बैठकीला हजेरी लावली। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी एका पत्रकारानं बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारला, पण त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखल्याचं पाहायला मिळालं। बास सुरेश, सुरेश आभार असं म्हणत धनंजय मुंडेंनी पत्रकाराला पुढे बोलू दिलं नाही आणि तिथून ते निघून गेले। यासोबतच सुनेत्रा पवार सुद्धा काहीही बोलल्या नाहीत आणि त्या सुद्धा तिथून निघून गेल्याचं पाहायला मिळालं। या घटनेच्या व्हिडिओवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली। हाच व्हिडिओ सोमवार 3 ऑगस्टला महाराष्ट्र काँग्रेसनं आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला। धनंजय मुंडे बीडचे हुकुमशाह असा प्रश्न करत सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील असे या व्हिडिओबाबत महाराष्ट्र काँग्रेसच्या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं। काँग्रेसनं सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख केल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं। मंगळवारी काँग्रेसच्या या टीकेबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला, तेव्हा काँग्रेसनं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला हवी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांबद्दल अशी भाषा वापरणं हे दुर्दैवी आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले। तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी यावरून काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं। गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग भारतीय राजकारणात काही नवीन नाही। माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला विरोधकांनी त्यांच्यावर सुद्धा अशीच टीका केली होती, पण इंदिरा गांधींनी आपल्या कर्तृत्वानं बांगलादेश निर्मितीसारखे ऐतिहासिक निर्णय घेऊन विरोधकांना उत्तर दिलं। पाकिस्तान विरोधात युद्ध जिंकून दाखवलं। ज्या शब्दाला काँग्रेसनं एकेकाळी महिलांचा अपमान म्हटलं होतं त्याच शब्दाचा वापर आता ते एका महिला लोकप्रतिनिधी विरोधात करतायत। याचा अर्थ इंदिरा गांधींवरची ती टीका काँग्रेस अप्रत्यक्षपणे मान्य करताय का असा सवाल उमेश पाटील यांनी काँग्रेसला केलाय। तर यावरून राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी सुद्धा काँग्रेसवर निशाणा साधलाय। काँग्रेसनं आपल्या पोस्टमध्ये सुनेत्रा पवारांवर ज्या भाषेत टीका केली यावरून सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या याबद्दल काँग्रेसच्या मनात किती द्वेष आणि घृणा आहे हे स्पष्ट होतं। काँग्रेसनं जर त्यांचा इतिहास बघितला तर इंदिरा गांधी या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांनीही त्यांच्यावर हीच टीका केली होती, पण इंदिराजींनी ज्या कणखरपणे पंतप्रधान म्हणून काम केलं त्यापेक्षा चांगला अनुभव येत्या काळात महाराष्ट्रात आमच्या नेत्या सुनेत्रा पवार करून दाखवतील। हीच भीती काँग्रेसच्या पेजवरून पाहायला मिळाली असं धनंजय मुंडे म्हणाले। मुंडे पुढे असंही म्हणाले की बीडच्या पालकमंत्री म्हणून त्या दौऱ्यात 24 तारखेला संध्याकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत सुनेत्रा पवारांनी बैठका घेतल्या। दुसऱ्या दिवशी सकाळी 7 पासून सगळ्या बैठका झाल्यानंतर अधिकृतपणे बीड जिल्ह्याच्या सगळ्या पत्रकारांना पत्र देऊन सांगितलं होतं की ही पत्रकार परिषद नाही तर बैठकीत जे कामकाज झालं त्याचं निवेदन सुनेत्रा पवार करतील। हे निवेदन करत असताना ज्यावेळी अजितदादांच्या 2 कामांच्या संदर्भात विषय आला त्यावेळी वहिनी भावनिक झाल्या। मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचा हुंका बाहेर येत असल्याचं मला वाटलं। त्यानंतर माध्यमांचे प्रतिनिधी प्रश्न विचारायला लागले म्हणून मी त्यांना थांबवलं। ही पत्रकार परिषद नाही, फक्त निवेदन आहे असं आधीच सांगितलेलं असताना मी त्यांना थांबा म्हटलं तर ती माझी चूक होत नाही। यावरून धनंजय मुंडेंची हुकुमशाही असा खोटा प्रचार बीड जिल्ह्यातल्या काही माध्यमांकडून केला जातोय।
मला बुडालेल्या काँग्रेसला इतकंच सांगायचंय की सुनेत्रा पवारांवर अशी टीका करण्यापेक्षा आधी स्वतःकडे बघा, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी काँग्रेसला सुनावलं. काँग्रेसच्या या टीकेवरून वातावरण तापलेलं असतानाच मंगळवारी दुपारी मुंबईतल्या गांधी भवनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते सुनेत्रा पवारांच्या टीकेबद्दल दिलगिरी व्यक्त करतील असं वाटत होतं, पण सपकाळ यांनी वेगळीच भूमिका मांडली. पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की पत्रकार सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारतायत तेव्हा लोकप्रतिनिधींऐवजी गुंड म्हणून ज्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रासमोर आलंय अशी ओळख आणि अपकीर्ती असलेली व्यक्ती पत्रकारांना एकेरीत गप्प करते. यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एक शब्दही बोलल्या नाही. जर उपमुख्यमंत्री पदावरची व्यक्ती पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत नसतील, जर त्यांच्यासमोर पत्रकारांना गप्प केलं जात असेल, तर हे लोकशाहीला अशोभनीय आहे. अशावेळी त्या हाताची घडी तोंडावर बोट घेऊन गप्प बसल्यानं गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग करण्यात आला. गुंगी गुडिया ही काही शिवी आहे का? तो अपशब्द किंवा असंविधानिक भाषा आहे का? तर नाही, ते एक वर्णन आहे. ते वर्णन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना लागू होतं. अजितदादांचा अपघात, या अपघाताच्या चौकशीबद्दल, गुन्ह्यांबद्दल त्या बोलत नाहीत. राष्ट्रवादीच्या हक्काचं अर्थमंत्रीपद त्यांना मिळत नाही. भाजप त्यांच्या पक्षावर आणि पक्षातल्या लोकांवर गदा आणतोय, त्याबद्दलही त्या बोलत नाहीत. त्यांनी हे जे मुकेपण आणलंय ते उपमुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तीला शोभत नाहीये. अजितदादांसारख्या खमक्या, बाडेदार आणि परखड व्यक्तीच्या पक्षाचं नेतृत्व करणारी व्यक्ती जर काहीच बोलत नसेल, तर त्यांचं काँग्रेसनं केलेलं वर्णन हे अत्यंत योग्य आहे. या टीकेला त्यांनी समजून घ्यावं. त्यावर गोंधळ करण्याचा किंवा आम्हाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादीला उत्तर देताना सांगितलं. ही टीका सकारात्मक पद्धतीने घेतली पाहिजे. इंदिरा गांधींना सुद्धा असं बोलण्यात आलं तेव्हा त्यांनी आपल्या कर्तृत्वानं स्वतःला सिद्ध करून दाखवलं. अटल बिहारी वाजपेयींना सुद्धा त्यांना दुर्गा म्हणावं लागलं होतं. त्यांची ही प्रतिमा राष्ट्रवादीसारख्या कुठल्या तरी गुलाबी एजन्सीनं तयार झालेली नाही, तर इंदिरा गांधींनी ती स्वतः तयार केली होती. आज आम्ही सुनेत्रा पवारांवर टीका केली असेल तर त्यांनी त्या दुर्गा आहेत हे सिद्ध करावं. त्यासाठी त्यांनी अर्थखातं ताबडतोब आपल्याकडे घ्यावं. त्यांनी अजितदादांच्या अपघाताचा शोध लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे सांगावं. त्यांनी लाडक्या बहिणींचे पैसे वाढवावेत. जर त्यांनी हे केलं तर आमचे आरोप चुकीचे ठरतील आणि त्यांना अवघा महाराष्ट्र दुर्गा म्हणेल. पण सध्या तशी परिस्थिती नाही. आता अजित पवारांची राष्ट्रवादी मोदी शहांच्या ताटाखालचं मांजर झाल्याची परिस्थिती आहे, असंही सपकाळ यांनी टीका करताना म्हटलं. आता पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवारांवरच्या गुंगी गुडिया या टीकेवरचं समर्थन केल्यामुळं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी थेट मुंबईच्या काँग्रेस कार्यालयात जाऊन आंदोलनाला सुरुवात केली. आम्ही हर्षवर्धन सपकाळांना भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्याबद्दलची पोस्ट तातडीनं हटवावी. सपकाळ आणि काँग्रेसनं जाहीर माफी मागावी, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. या विरोधात ठाण्यात सुद्धा राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण या सगळ्यावरून चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. पण सुनेत्रा पवारांवरच्या या टीकेवरून काँग्रेसला सुद्धा चांगलंच टार्गेट केलं जात आहे. मुख्य म्हणजे इंदिरा गांधी यांच्यावर कधी काळी केली जाणारी टीकाच काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्यावर केली आहे. त्यामुळे काँग्रेस इंदिरा गांधींवरची ती टीका मान्य करत असल्याचं परसेप्शनच सध्या तयार होत आहे. हाच सवाल आता राष्ट्रवादीकडून केला जातोय. पण ह्याचं समर्थन करताना हर्षवर्धन सपकाळ मात्र सुनेत्रा पवारांनी इंदिरा गांधींसारखं होऊन दाखवावं असं आव्हान देत आहेत. अजित पवारांसारख्या कणखर नेत्याच्या पक्षाचं नेतृत्व सुनेत्रा पवारांसारख्या मौन बाळगणाऱ्या व्यक्तीच्या हातात गेल्याची टीका सपकाळ करतायत. पण ह्यामुळे अजितदादांच्या पश्चात आपलं वैयक्तिक दुःख विसरून खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या दादांचा पक्ष, त्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवारांना एक प्रकारे सहानुभूती मिळण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे. यासोबतच फक्त उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर एक महिला म्हणून सुद्धा काँग्रेसनं सुनेत्रा पवारांवर केलेली टीका ही पक्षाची इमेज महिला विरोधी उभी करताना दिसू शकते. हाच मुद्दा विरोधकांकडून मोठा केला जाऊ शकतो. मुख्य म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून अनेकदा विरोधकांवर शेलक्या भाषेत टीका केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. जुलै 2026 मध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यातील एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये मोदींच्या शेजारी इंडोनेशियन संसदेच्या अध्यक्षा पुआन महारानी दिसत होत्या. या व्हिडिओला कंट्रोल उदय कंट्रोल असं कॅप्शन काँग्रेसनं दिलं होतं. यावरून भाजपने तीव्र आक्षेप घेतला. शेवटी काँग्रेसला ही पोस्ट डिलीट करावी लागली होती. यामुळे
काँग्रेसच्या सोशल मीडिया स्ट्रॅटेजीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झालाय. विरोधकांवर टीका करताना ट्रोलर्स ज्या भाषेचा वापर करतात त्याच पातळीवर महाराष्ट्र काँग्रेसचं अधिकृत हँडल जात असेल तर पक्ष आणि ट्रोल आर्मी यांच्यातला फरकच काय, असा सवाल उपस्थित केला जातोय. सरकारला विविध प्रश्न विचारण्यापेक्षा पक्षाची चर्चा मात्र पोस्ट, भाषा आणि आक्षेपार्ह टीकेभोवतीच फिरताना दिसते. मुख्य म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अशा प्रकारच्या आक्षेपार्ह टीकेवर नियंत्रण ठेवणं ही हर्षवर्धन सपकाळ यांची जबाबदारी आहे. पक्षाच्या सोशल मीडिया हँडलर्सना समज देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. पण असं असताना हर्षवर्धन सपकाळच जर अशा टीकांचं जाहीरपणे समर्थन करत असतील तर ते काँग्रेससारख्या मोठी राजकीय परंपरा असलेल्या पक्षाला शोभत नाही, अशीच टीका आता व्हायला लागली आहे. एकंदरीतच सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसनं केलेल्या टीकेवरून वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे आणि ही टीका करून काँग्रेस सपशेल गणली आहे का, अशी चर्चाही व्हायला लागली आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.